भारतीय संगीत क्षेत्रातील एक झळाळता तारा आज निखळलाय। आज 12 एप्रिल 2026 ला ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी वयाच्या 92व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय। मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे। हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती। आशाताईंच्या निधनानं केवळ मंगेशकर कुटुंबच नाही तर संपूर्ण जगभरातील कोट्यवधी रसिक पोरके झालेत। आपल्या सुरेल आवाजानं रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या आशा भोसलेंची कारकीर्द कशी होती तेच या रिपोर्टमधून समजून घेऊ। 8 सप्टेंबर 1933 ला सांगलीत जन्मलेल्या आशा भोसले यांना संगीताचा वारसा त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर यांच्याकडून लाभला होता। 1942 मध्ये वडिलांच्या निधनानंतर अवघ्या 9व्या वर्षी कुटुंबाचा भार उचलण्यासाठी त्यांनी गायन सुरू केलं होतं। 1943 मध्ये माझा बाळ या मराठी चित्रपटातून त्यांनी आपला पहिला स्वर उमटवला। त्या काळात थोरली बहीण लता मंगेशकर आणि गीता दत्त यांच्यासारख्या मोठ्या गायकांच्या सावलीत त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली। तसं त्यांच्यासाठी ते मोठं आव्हान होतं, पण जिद्द आणि कष्टाच्या जोरावर त्यांनी आपल्या स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलं। 50 आणि 60च्या दशकात आशाताईंनी संगीताचे सगळेच प्रवाह कवेत घेतले। ओ.पी. नय्यर यांच्या संगीतातल्या खट्याळ आशा, एस.डी. बर्मन आणि आर.डी. बर्मन यांच्या तालावर नाचणारी मॉडर्न आशा आणि उमराव जान मधील दिल चीज क्या है म्हणणारी गंभीर आशा, प्रत्येक रूपात त्यांच्या आवाजानं कमाल केली। भारतीय शास्त्रीय संगीत असो की पाश्चात्य पॉप असो, अस्सल लावणी, प्रत्येक प्रकाराला त्यांनी आपल्या स्वरांनी न्याय दिला। 20 पेक्षा अधिक भाषांमध्ये त्यांनी तब्बल 12,000 पेक्षा जास्त गाण्यांचा विश्वविक्रम केलाय। आशाताईंच्या या अफाट कार्याची दखल जगानं घेतली आहे। भारत सरकारने त्यांना 2008 मध्ये पद्मविभूषण आणि 2000 मध्ये चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च असलेला दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरव केला। 2021 मध्ये त्यांना आपल्या राज्याचा सर्वोच्च पुरस्कार म्हणजेच महाराष्ट्र भूषण पुरस्कारही प्रदान करण्यात आलाय। पण त्यांच्यासाठी सगळ्यात मोठा पुरस्कार म्हणजे रसिकांचं अथांग प्रेम होतं। 9 दशकांच्या या आयुष्यात त्यांनी अनेक चढ उतार पाहिले, पण त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू आणि आवाजातील ताजेपणा कधीच कमी झाला नाही। आज आशा भोसले यांचं पार्थिव आपल्या समोरून निघून जाईल। उद्या शिवाजी पार्कवर त्यांच्यावर अंत्यसंस्कारही होतील, पण त्यांचा आवाज नेहमी आपल्या कानावर पडत राहणार आहे। जरासा झूम लू मैं म्हणत आयुष्याचा उत्सव साजरा करणाऱ्या या महान गायिकेला लोकमत कडून भावपूर्ण श्रद्धांजली। आशा भोसले यांच्या सर्व गाण्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्यांच्या कारकिर्दीतलं कुठलं गाणं, कुठला फॉर्म तुम्हाला सर्वात जास्त आवडलाय ते कमेंटमध्ये नक्की लिहा। आणि अशाच वेगवेगळ्या माहितीसाठी तुम्ही लोकमत पाहत राहा।